हळदीच्या लेपनाने आपल्या घरातली निगेटिव्हिटी कशी दूर होते आणि कोणत्या ठिकाणी कशा स्वरूपात वापरायचे हे सगळे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर आपला आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय खूप खूप स्वागत आहे। बघा, हळद म्हणजे खूप रिझल्ट देणारी एक आयुर्वेदिक औषध आहे। तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदातील महत्त्वाचं हळद ही गुणकारी औषध आहे। प्रत्येक गोष्टीला हळद ही लागू राहते, परंतु आपल्या घरातील निगेटिव्हिटी वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी सुद्धा हळदीचा उपयोग केला जातो। तो कोणत्या आणि कशा स्वरूपात आणि कोणत्या वारी करायचा ह्याची माहिती संपूर्ण तुम्हाला मिळायला जाणार आहे। बघा, आपला मेन प्रवेशद्वार असतो, तुम्हाला माहिती आहे आपण गुरुवारी, पण तुम्ही जर रोजच हळदीचं लेपन एकने असं डबीमध्येच गोमूत्रात भिजवून हळद ठेवायच्या आणि 2 बोटानं नॉर्मली असं आपल्या रोज स्वच्छ उंबरावर मेन प्रवेशद्वाराच्या उंबरावर लेपन द्यायचं आणि त्याच्यावर कुंकवाचं स्वास्तिक काढायचं। कधीही वाईट शक्ती घरात धारण करणे, जशी रांगोळी ही सुद्धा वाईट शक्तीचा नाश करते, तसा हळदीचा तर रिझल्ट एकदम 100% ओके असतो। तर तुम्हाला कळालं असेल, मेन प्रवेशद्वारावर रोजच्या रोज गोमूत्राने हे करायचं आणि ह्याचा शुभारंभ फक्त पौर्णिमेपासूनच करायचा, आधीमध्ये करू नका। आता येणाऱ्या पौर्णिमेलाच रिझल्ट असणार आहे आणि येणाऱ्या पौर्णिमेपासून आपण चालू करायचा। मेन प्रवेशद्वार झाला, तसंच थोडीशी नकळत हळद टाकली म्हणून टाकायची पाण्यात आणि गोमूत्र घ्यायचा आणि आपला मेन प्रवेशद्वार जर पौर्णिमेला, जर गुरुवारी पुसून आणि अमावस्याला पुसून घ्यायचा दरवाजा। त्यानं काय होतं, वाईट शक्ती म्हणजे बाहेरून लोक म्हणतात ह्यांच्या घरात खूप प्रगती व्हायला लागली, असं कुणकुण आपल्याला ऐकू येते। ह्यांची नजर आपल्या घरावर पडणार नाही, वाईट शक्तीचा प्रभाव पडणार नाही, ह्या गोष्टीपासून संरक्षण ही हळद करते। त्याच प्रकारे आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा एखाद्याची नजर वाईट असते, त्या नजरेचा दोष नष्ट करण्यासाठी आपण काय करायचं, एका उजव्या हातात चिमूटभर हळद घ्यायची आणि आपण भांडी धुतो ना तेव्हा बेसनची चावी चालू करायची आणि हळद अशी बेसनमध्ये ते पाण्यासकट धुवून द्यायची, तेव्हा वाईट शक्ती नष्ट आहे महा, वाईट शक्ती नष्ट आहे महा असं म्हणा। 5 ते 6 वेळा म्हटलं तरी चालेल, एकदा म्हटलं तरी चालेल। हा झाला आपल्या स्वयंपाक खोलीचा रिझल्ट। तसंच देवघरालाही नजर लागते। आपला देवघर, आपण आता स्वामी सेवेकरी आहोत, स्वामीमय पद्धतीने म्हणजेच आपल्या गुरुमाऊलीच्या पद्धतीने आपण देवघर बदललेला आहे, देवाची मांडणी। आपण पण बघा, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं तिथनं उठू वाटत नाही, म्हणजे आपली सुद्धा नजर वाटते ना देवाला। तसंच दुसऱ्यांची नजर खूप वाईट असते आणि आपल्या देवघराला लागू नये म्हणून आपण देवघराच्या शेवटच्या टप्प्याला, म्हणजे जे आपण देवाचं नैवेद्य दाखवतो तिथं एका बोटानं हळदीचं लेपन द्यायचं। जसं की आपण एका बॉटलमध्ये करून ठेवलेलं आहे रोजचं बाहेर प्रवेशद्वार, त्यातलंच एक बोट घ्यायचं आणि देवघरमध्ये असं बोट लावून ठेवायचं आणि तिथे रांगोळी छोटीशी अशी स्वस्तिक काढायची। हळदीने काढलीसा तरी चालेल किंवा रांगोळीने काढलंसा तरी चालेल। हे देवघरात सुद्धा कुणाची वाईट शक्ती येणार नाही, देवघर सुद्धा सुरक्षित, कारण होऊ शकतं, तुम्हाला माहिती आहे वाईट शक्ती कुठेही प्रभाव वाईट शक्तीचा पडू शकतो, कलियुग आहे। तिसरी गोष्ट, आपल्या बेडरूममध्ये, आपल्या हॉलमध्ये सुद्धा वाईट शक्तीचा वावर म्हणजे निगेटिव्हिटी आणि सतत कलह त्याच्यामुळे होतो। ह्या गोष्टी होऊ नये म्हणून सुद्धा एका कोपऱ्यात हळदीचं स्वस्तिक काढायचं जर पौर्णिमेला। पुन्हा पुसलं गेलं जातं, त्याचं काही नाही, हळद कोरडी असती, डाग पडत नाही। वाटलं तर तुम्ही छानपैकी असं काडीनं सुद्धा काढू शकता। हातावर अशी गोमूत्रात हळद भिजवायची आणि कुठल्याही एका कोपऱ्यात, असं काही नाही या दिशेला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, कुठल्याही कोपऱ्यात काढा। हॉलमध्ये पण तोच प्रकार करा, बेडरूममध्ये पण तोच प्रकार करा, तुमच्या खोल्या जेवढ्या असतील तेवढ्या। फक्त पौर्णिमा आणि अमावस्याला करायचं, रोज नाही करायचं। जर तुम्ही हळदीचं लेपन करत राहिला तर तुमच्या घरात कुठली वाईट शक्ती, तुमच्या घरात कर्कशा, वादविवाद प्रवेश करू शकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घराला कोणाची नजर लागू शकत नाही, तुमच्या घरात कायम शांतता लाभेल, बरकत होईल, बरकत होण्याने कोणाची दृष्टी सुद्धा लागणार नाही। हळदीचा एवढा मोठा रिझल्ट आहे की वाईट शक्तीचा नाश तर ती करतेच, परंतु घरातील लोक सुद्धा शांत, मोजकी माणसे 7 असू द्या, 10 असू द्या किंवा 15 असू द्या, शांत आणि सुखासमाधानी होते, म्हणजे कर्कश होत नाही, वादविवाद होत नाही। जिथं वादविवाद कर्कश होत नाही तिथं लक्ष्मी सुद्धा वास करते। बघा किती प्रकारे त्या हळदीचा दोष लागू राहतोय। जसं जर आपण हळदीच्या लेपनाने आपलं घर शांततेत राहिलं तर लक्ष्मी त्या घरात प्रवेश करते आणि लक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणजे आपल्या लक्ष्मीची कसलीही कमतरता भासवत नाही, आपली प्रगती टप्प्याटप्प्याने होतच राहते। प्रगती होत राहण्याने कुणाची नजरही लागणार नाही, कारण आपण कायम बंदिस्त करत असतो अमावस्या पौर्णिमेला आणि अदरवाईज दररोजही। अशा प्रकारे जर तुम्ही हळदीचा गुणकार केल्याने हळदीला खर्च फार लागत नाही, मोजक्या शब्दात मोजक्या खर्चात ही केली जाणारी तोडगा आहे। कुठेही शांती करायची गरज नाही, तोडफोड करायची गरज नाही, कुठल्याही वास्तुशास्त्राला घरात आणून दाखवायची गरज नाहीये। ही फक्त परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेले
स्वस्त मस्त तोडगे की ते तोडगे आपल्याला लागू राहतात, सिद्धमय केलेले तोडगे आहेत। ह्या तोडग्याचा रिझल्ट 100% येतोच। तुम्ही या येत्या पौर्णिमेपासून करायला चालू करा आणि रिझल्ट सांगा। तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाची कमेंट करा। तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारत जावा। शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील। आणि अशा स्वरूपाचे व्हिडिओ आहेत की तुम्हाला त्याचे प्रश्न निश्चितच तुमचे सुटले जाणार आहेत। आणि तुमचे खरोखर सांगते, काहीही प्रश्न असू द्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही बिनधास्तपणे आपल्याला विचारत जावा कमेंटद्वारे। तुमच्या प्रश्नांचे निवारण 100% केले जाणार आहे, कारण स्वामी समर्थ महाराजांचे सेवा मार्गातील सेवा आहे। परंतु गुरु माऊलींचेच तोडगे असतात, आपले तोडगे कुठलेही नाही आहेत। जे काही दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील सेवा आहेत त्या सेवेत, आणि ही सेवा जर तुम्ही मनापासून सकारात्मक भावनेने जर केली तर तुमचा 100% गुण येणारच आहे। तुमचे प्रश्न सुटले म्हणून सांगा। तर आजचा आपला व्हिडिओ इथेच थांबवते। अंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु स्वामी समर्थ तुम्हाला माझी केलेली सेवा अर्पणास्तु शुभम भवतु। श्री स्वामी।